तर हाय फ्रेंड्स, मी कल्पना स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या महाशिवरात्रीच्या ब्लॉगमध्ये। तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आता आम्ही तयार झालोय, आम्ही चाललोय इथे मुसळेश्वरच्या मंदिरामध्ये महादेवाच्या, आणि दादा ते येत आहे। आम्ही सर्व निघणार आहे थोड्याच वेळात। आता आम्ही त्याचं दर्शन घ्यायला कुठे जायचं तुला? हॅलो मला क्या देऊ मंगला कुठे जायचंय? मंगला लग्नाला? कोणाच्या? क्या देऊ मंगला चाचूच्या लग्नाला? बाकी गाठी वांगी हॅलो बाय हॅलो बाय चला फिरायला। बाय पप्पा काय पाहता तो? पप्पा पप्पा नाही येत आता सध्या. इथे मंदिरापर्यंत आईला ते गाडीवर नेत होते, कारण की आईला थोडंसं चाललं की दम लागतो। मग आईला मंदिरापर्यंत गाडीवर नेलं। आम्ही चाललो होतो चालत चालत। वियांचं चालू होतं इथे खेळण्याचं दुकान। ऊन आहे ना ग, कामात चालू आहे अजून आकाश पाळण्यांचं काढायला का? इथे राजे भाऊ आजे पण आलेले। मुसेश्वरच्या दर्शनाला लागलेलो आहे। लाईन आहे, गर्दी काही एवढी नाही आहे। नाशिक जिल्ह्याचे खासदार राजेभाऊ आजे यांनी दर्शनासाठी आलेले आहेत। त्यांचा सन्मान होत आहे। हे काय घेताय काय माहिती आमच्या वहिनी? पैसे ओके ओके खरेदी काय बा, हे पण आहे बिहान खर्च करणे का आणि ओके। मुलं यावायचे खाली खेळत होते, आता वरती आले खेळायला। त्यांचं चालूच राहतं, खाली खेळतात काय वरती। खाली या टायमाला भरपूर अशी मुलं जमा होतात, म्हणजे बिल्डिंगमध्ये सर्वच मुलं जमा होतात, खेळायला खाली येतात। आणि एक रविवारचा दिवस राहतो की लेकरं खाली खेळतात, नाहीतर इतर दिवशी शाळा राहते, क्लास राहतो आणि अभ्यासाचा लोडही भरपूर राहतो। त्याच्यामुळे आज लेकरं निवांत खेळतात रविवारची सुट्टी म्हटल्यावर। आणि आज महाशिवरात्री असल्यामुळं भाजीपालाही कमीच बसलेला होता, दुकानही कमीच।
आणि आम्ही यात्रेला गेलो होतो. तिथे आमच्या सिन्नरचे खासदार राजेभाऊ वाजे पण आले होते आणि आम्ही त्यांच्यासोबत फोटो क्लिक केले आणि व्हिडिओही काढला आहे, एक छोटीशी क्लिप. सॉरी, नाशिक जिल्ह्याचे खासदार आहे राजेभाऊ वाजे. ही वारकरी भवन मंदिरही त्यांनीच बांधलेलं आहे आणि त्यांच्या अशा संस्था भरपूर करून घेते. मग फराळाचं करून घेतो सगळेजण आणि त्याच्यानंतर म्हटलं एक चक्कर मारून यावं. आज भरपूर दिवस आता ऊनही तापायला लागलंय. म्हटलं बाहेर एक चक्कर मारून यावं, म्हणजे कसं हवा निवांत लेकरायला पण बरं वाटतं. सारखं घरात आज तसंच आम्ही फिरायला गेलोच होतो, पण म्हटलं तसंच लेकरायला थोडंसं बघायला होतं, फिरायला थोडंसं. आणि आणवी इथे हे काढते, काय म्हणतात त्याला, रताळी. कधी खाल्ली नाही? अगं खाल्ली नाही बेटा तू रताळी? नाही, मला तर वाटलं अन्वीने रताळी खाल्ली आहे, पण ती नाही म्हणती. तर आता ती रताळी सोलते. तिला असं किचनमध्ये लुडबुड करायला खूप आवडतं. म्हणजे तिला किचनमध्ये असं आहे की तिला असं वाटतं मी किचनमध्ये मम्मीला काय मदत करू, हे करू देईन मम्मा मला, ते करू देईन मम्मा मला. थोडंसं काही ना काही करून पाहायचं असतं तिला. चालूच राहते, मम्मी मला हे करून पाहू दे, मम्मी मला ते करून पाहू दे, चालूच ठेवते. तिला आवड आहे या गोष्टीत. पण मग असं वाटतं अजून ती छोटी, भरपूर छोटी आहे की जे या गोष्टीत न घालता शाळेत अभ्यासात लक्ष घालावं, एवढं तरी मला वाटतं. आहे की नाही का बेटा? अजून छोटी आहे की नाही तू? करावंच लागतं. मी सांगते का तुला कर म्हणून, पण मग अजून छोटी आहे. अजून आता अभ्यासात लक्ष द्यायचं, हे करायचं ना बेटा. वेस्ट जातो का एवढा वेळ? एवढ्या वेळात मम्मीला मदत करायची आहे ना. बघितलं का आमचं? आता उद्या फर्स्ट शिप आहे, त्याच्यामुळे मला सकाळीच उठावं लागेल. सकाळी फर्स्ट शिप असली काय होतं, सकाळी 5:30लाच उठावं लागतं, आवरावं लागतं. ते पण पुरून जातं. सकाळी 5:30ला उठायचं, सकाळी 12 वाजेपर्यंत काम आवरून जातात. लेकरांचं पाहायचं, मग मशीन काम करायला निवांत होऊन जातं. पण हे सेकंड असली की नाईट असली का काय होतं, दिवसभर चालतं. सेकंड असली की पण 3-4 टाईम स्वयंपाक करा, हे करा, कामं चालूच राहतात. ते फर्स्ट शिफ्ट करून जाते. सकाळी उठायचं थोडंसं हे होतं, पण मग कामाचं दिवसभराचं रुटीन बसून जातं. आता यांना खायला बसून देते आणि मग तुम्हाला सांगते आपले वडे कसे झाले ते. वडे करायला तळायला टाकले इकडे. आता मी वडे तळायला टाकले आणि अजून भरपूर व्हायचे आहेत ते. आणि इथे मी झिरकं बनवलं आहे. छान झालं. इथे चालू आहे मॅच, इंडिया वर्सेस पाकिस्तान. याला काय म्हणतात हो? चार्जिंग पॉइंट. यार मला पैसे सापडले. मला 20 रुपये मिळले. मी ते कुठे टाकणार आहे? मी गुल्लकमध्ये टाकणार आहे. मग तुम्हाला दाखवणार आहे ते गुल्लकमध्ये टाकले. आम्हाला इथं दुकान दिसलंय. आता आम्हाला दुकानात जायचंय. नाही निघाला. तिकडच्या पण नाही जायचं, इकडच्या पण नाही जायचं. घरी जायचंय आता. चल का. वियान पडायचंय तुला.
आमची मॅच. आम्ही रस्त्याने फिरतोय, मॅच पाहायला चालली आहे रस्त्याने. तर इथे ते बघा शाव. ए कैवल्य कुठे चाललाय तू? चालला तू? हं? झोपले ते. गेलाय. आमचे आता फराळ वगैरे झालंय, आम्ही बसलोय. म्हटलं चला चक्कर मारून यावं आणि म्हटलं चला व्हिडिओचं एंडिंग घ्यावं. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्लॉग तर भरपूर जण पाहतात पण लाईक खूप कमी येतात, कमेंटही येत नाही जास्त. तर नक्की लाईक करा जा, कमेंट करा जा. कमेंट वाचून छान छान कमेंट करायचा, म्हणजे मला पण छान वाटतं. व्हिडिओ म्हणजे कसं कमेंट आली की व्हिडिओ करायला एक प्रोत्साहन भेटतं की अशी तरी काहीतरी कमेंट आली छान, मग आपण व्हिडिओ बनवू, पोस्ट करू. आवडतं तसं करायला. आता आम्ही चाललोय चक्कर मारायला. म्हटलं खाल्लं तर थोडंसं चक्कर मारून यावं. आणि साबुदाण्याचे वडे केले होते, मग ते तेलाचाही वास घरभर पसरला आहे. म्हटलं थोडंसं चक्कर मारून आलं का थोडं माइंडही फ्रेश होतो, आपणही फ्रेश होतो, लेकरं पण फ्रेश होऊन जातात. म्हणून आता म्हटलं एक चक्कर मारून यावं. आमच्या यांची चालू आहे मॅच. आता थोडासा ब्रेक आहे मॅचमध्ये. आम्हाला मॅच असलं घराच्या बाहेरही जा वाटत नाही. आता मी चालवलंय बळजबरी. टी व्ही बंद झाली आमची आता थोड्या वेळ. आता येऊ फिरून. तर बाय अनु बाय.